मुंबईकरांनो, आज कामासाठी बाहेर निघताना सोबत छत्री किंवा रेनकोट आठवणीनं सोबत घेऊनच निघा, कारण आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत दमदार पावसानं हजेरी लावली आहे। पश्चिम उपनगरामध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे, तर मध्य मुंबईतही सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। वरळी, लोअर परेल, अंधेरी, विलेपार्ले, दादर आणि वांद्रे परिसरातही पावसाला सुरुवात झाली आहे, तर नवी मुंबई, ठाण्यामध्ये रिमझिम पाऊस पडतोय। दरवर्षी साधारण 7 जूनच्या नंतर राज्यभरात दमदार पावसाला सुरुवात होते, मात्र यंदा एल निनोचं संकट असल्यानं तब्बल 15 ते 17 दिवस मान्सून लांबलाय। तरी आज पावसाला सुरुवात झाल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, मुंबईत सर्वत्र रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे। आज पहाटेपासूनच पाऊस पडतोय। पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, त्यासोबतच नवी मुंबई, ठाणे या परिसरातही पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मुंबईकर जो गेले अनेक दिवस पावसाची प्रतीक्षा करत होता, त्या मुंबईकर काहीसा सुखावलेला आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचं स्वागत पावसानं केलेलं आहे। नवी मुंबई, ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय। दादर, पश्चिम उपनगरातही पावसाच्या सरी बरसतायत। सर्वत्र पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला होता की आठवड्यात पावसाची हजेरी होईल किंवा पाऊस बरसेल आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय की आज पहिल्याच दिवशी आठवड्याच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सगळीकडेच पाऊस बरसतोय। हा पाऊस रिमझिम असला तरी मुंबईकरांना उकाड्यापासूनही काहीसा दिलासा मिळणार आहे। मुंबईत पावसानं हजेरी लावलेली आहे। वरळी, परळ, अंधेरी, त्यासोबतच दादर, वांद्रे या सगळ्या परिसरात पाऊस बरसतोय। आपण ही दृश्य पाहतोय अंधेरी आणि दादरची। अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातली दृश्य आहेत। पाऊस बऱ्यापैकी वाढलेला आहे। दादर परिसरातही पाऊस बरसतोय। त्यासोबतच वरळी असेल, विलेपार्ले असेल, या सगळ्या परिसरात एकूणच पश्चिम उपनगरामध्ये आणि मुंबईमध्ये व्यवस्थित पाऊस पडतोय। तिकडे नवी मुंबई, ठाण्यातही पाऊस बरसतोय। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात या अशा पावसाने झालेली आहे। त्यामुळे मुंबईकर सुखावलेला आहे। मुंबईकर आनंदात आता घराबाहेर पडणारे। अर्थातच आता मुंबईकरांना आजपासून त्यांच्या बॅगेमध्ये छत्री ठेवावी लागणार आहे, रेनकोट ठेवावा लागणार आहे, कारण कधीही पाऊस बरसू शकतो आणि अखेर हा मान्सून आता बरसतोय किंवा पाऊस बरसतोय। पावसाला सुरुवात झाली आहे। उकाड्यापासून गेले अनेक दिवस मुंबईकर हैराण झाले होते। कधी एकदा पाऊस येतोय याचीच प्रतीक्षा सगळे मुंबईकर करत होते आणि त्याप्रमाणे आज पावसानं हजेरी लावली आहे। दादरसह पश्चिम उपनगरातली दृश्य आपण पाहतोय। अंधेरी परिसरातली दृश्य आहेत। अतिशय ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे आज दिवसभर हा पाऊस अशाच रीतीने पडत राहणार का हे पाहणे महत्त्वाचं आहे। दादरची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। दादरमध्येही पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। तर वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, तू नेमका कुठल्या परिसरात आहेस आणि तिथे पाऊस कसा सुरू आहे? ज्या प्रकारे आपण बघतोय, मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईसह MMR रिजनला हा अलर्ट आहे आणि त्यामुळे आपण बघतोय पहाटेपासून अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या सरी पावसाच्या मुंबई, त्यासोबत मुंबई उपनगरात कोसळताना पाहायला मिळतात। खास करून दादरचा परिसर असेल किंवा पश्चिम उपनगर असेल, इथे पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळतात। तर ठाण्यामध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळतात। खरं मुंबईकर असेल किंवा ठाणेकर असेल पावसाची प्रतीक्षा करतोय आणि यामध्ये अशा प्रकारच्या पावसामुळे काहीसा गारवा वातावरणात जाणवतोय। नक्कीच गारवा जाणवतोय। मात्र हवामान विभागानं काय अंदाज वर्तवलेला आहे? मुंबईमध्ये आज कसा पाऊस बरसू शकतो? पुढच्या 1-2 दिवसांसाठी कसा अंदाज आहे? की येलो अलर्ट आज उद्यासाठी आहे। त्यामुळे हलक्या स्वरूपाच्या किंवा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात आणि त्याच अंदाजानुसार अगदी पहाटेपासून मुंबईमध्ये विशेष करून पश्चिम उपनगरात सुद्धा अशा सरी कोसळताना पाहायला मिळतात। MMR रिजनसाठी सुद्धा तो अलर्ट आहे। मात्र ठाणे असेल किंवा ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, तिथे अगदीच हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळताना पाहायला मिळतात। वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।